मला आदरणीय पवार साहेबांना आणि मला ह्याची काहीच माहिती नाही. होऊ शकतं का असं काही होऊ शकतं का जर कोणी पुढाकार केला होऊ शकतं का याच्यामध्ये काही शक्यता आहे का? आता तरी राज्य आणि देशासमोर देशाची आर्थिक परिस्थिती, अडचणीत आलेला शेतकरी, खूप मोठी महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड देशात होणारा भ्रष्टाचार, या सगळ्या परिस्थितीवर मात करणं हे याचं प्राधान्य आहे. मागच्या आठवड्यात इंडिया अलायन्सची एक मीटिंग झाली, त्याच्यात आमची सविस्तर चर्चा आर्थिक परिस्थितीबद्दल झाली आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार याची भूमिका राहिलेली आहे की या आर्थिक संकटात ज्याच्यातून देश जातोय, माननीय प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक परिस्थिती याच्याबद्दल सविस्तर चर्चा व्हावी, अशी आमची गेल्या अनेक दिवसांची नाही, आठवड्यांची नाही, महिन्यांची विनम्र विनंती सातत्याने राहिलेली. तुमचे काही आमदार भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना भेटले, काल उत्तम जानकर मुख्यमंत्र्यांना येऊन भेटले, काय अस्वस्थता आहे का आमदारांमध्ये कशामुळे? ही सोलापूरच्या इलेक्शनची आहे. 2 आमदार आणि एक तर देशाच्या सगळ्या मंत्र्यांना मी स्वतः दर आठवड्याला भेटते, म्हणून काय अस्वस्थता असते का? काल मी विनोद तावडेंबरोबर पूर्ण दिवस होते JPC मध्ये, म्हणून काय अस्वस्थता थोडी असते? ते त्यांच्या कामासाठी आले, ते मी माझ्या कामासाठी. आम्ही JPC मध्ये एकत्र होतो, शेजारी बसतो होतो, ट्विटही झाला फोटो, तुम्ही जर फॉलो करत असाल आम्हाला दोघांना तर. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षांमधले लोक, विरोधात असू दे किंवा विपक्ष असू दे, हे अनेक वेळा कामांसाठी एकामेकाला भेटत असतात. एकामेकाला भेटलो म्हणून ना ते आमच्याकडे येत आहेत ना आम्ही त्यांच्याकडे जातो. चर्चेच्या मागे कोण असावं? कारण की सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलीनीकरण होणार आहे, गेल्या 1.5 दिवसांपासून संपूर्ण चर्चा आहे. यामागे काही कोणाचं षडयंत्र आहे किंवा काही वाटतंय का? काय नेमकं तुम्हाला माहित नाही? मी तुम्हाला खरं म्हणजे आदरणीय पवार साहेब, मी माननीय जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आमचे आमदार, खासदार, पदाधिकारी, आम्हाला कुणालाच कोणी कॉन्टॅक्ट केलेलं नाही आहे आणि आम्हीही कुणाला कॉन्टॅक्ट केलं नाही आहे. त्याच्यामुळे ही बातमी कुठून सुरू झाली, तुम्हाला कोणी सांगितली, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती. तृणमूलमध्ये सध्या ज्या घडामोडी आहेत त्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाल्या. संजय राऊत यांची पण काही त्यामुळे या चर्चांना थोडंसं तृणमूल काँग्रेसचं मला माहिती नाही, कारण का तृणमूल काँग्रेसची जी मीटिंग सोनियाजींबरोबर झाली त्याच्यात 2च लोक होते. सोनियाजी स्वतः होत्या आणि ममता दिदी होत्या. त्या दोघी माध्यमांशी बोलल्या आहेत का नाही मला माहिती नाही, पण माझ्या वाचनात काही आलेलं नाही, ना वर्तमानपत्रात ना चॅनल, ना त्या दोघी माझ्याशी बोलल्या आहेत ना मी त्यांच्याशी बोलले. त्याच्यामुळे त्या दोघींच्या बोलण्यामध्ये काय झालं हे त्याच दोघींना माहिती. ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी सुरू आहेत तृणमूलच्या बाबतीत, पक्षाचा तो पक्ष पूर्णपणे संपत चाललेला दिसतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळेच आपल्या पक्षाच्या सुद्धा या चर्चा सुरू झाल्या. काही लोक संपर्कात असल्याच्या या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. कोण कुणाच्या संपर्कात आहे मला माहिती नाही. आदरणीय पवार साहेबांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आदरणीय पवार साहेबांनी कुणाला प्रस्ताव दिलाय. बाकी तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर ती जरूर मला सांगा.